नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शालांत परीक्षा आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. कदाचित तुमच्या प्रिलिम्सही आता झाल्या असतील. शालांत परीक्षेसाठी ज्या वेळेला आपण तयारी करतो आहोत त्यावेळेला आन्सर पेपर म्हणजेच उत्तर पत्रिका कशी लिहायची याबद्दल आज आपण हा व्हिडिओ पाहतो आहोत. तुम्ही तुमच्या वर्गात पोहोचल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच काय दिलं जाणार आहे? उत्तर पत्रिका दिली जाणार आहे. आता लक्षात घ्या, ही उत्तर पत्रिका 20 पानांची असणार आहे. ही सगळी पानं एकदा पाहून घ्या, कारण या पानांपैकी कुठलं पान फाटलेलं तर नाही ना याची खात्री करा. आणि मग पहिलं पान जे आहे या पानावरच्या कॉलम्स कडे चला. सुरुवातीला वरतीच केंद्र क्रमांक लिहिलेला असतो. त्यानंतर तुमचा सीट नंबर म्हणजेच तुमचा बैठक क्रमांक कोणता आहे तो लिहिलेला आहे. बघा, जसं आता इथे आपण दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच हा बैठक क्रमांक लिहायचा आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा अंकातला सीट नंबर आणि त्याचबरोबर अक्षरातला सीट नंबर हे दोन्हीही तुमच्या हॉल तिकीटवर लिहिलेले असतात. व्यवस्थित त्याच्यावरती बघूनच हे व्यवस्थित फिल करा. यानंतर आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे तुमची सही करायची आहे. ही जी तुमची सही किंवा स्वाक्षरी जी आहे ती जी तुम्ही हॉल तिकीट वरती केलेली आहे तीच स्वाक्षरी इथे लिहायची आहे. यानंतरचा जो कॉलम आहे तो कॉलम परीक्षकांसाठी आहे. परीक्षक त्या ठिकाणी सही करतील. थोडंसं आपण पुढे जाणार आहोत. यानंतर तुमचा सब्जेक्ट जो आहे तो मराठी म्हणजेच काय, तुमचा विषय. या ठिकाणी तुम्हाला मराठी असं लिहायचं आहे आणि LL म्हणजेच लोअर लेवल असं लिहायचं आहे. त्यानंतर पेपर हा जो कॉलम आहे तिथे आपण काहीही लिहिणार नाही आहोत. नंतरचा कॉलम आहे तो डेटचा. या डेट मध्ये म्हणजे त्या दिवशीची, त्या दिवसाचा जो दिनांक आहे किंवा त्या दिवशीची जी तारीख आहे ती तारीख आपल्याला लिहायची आहे. आणि मग लँग्वेज ऑफ आन्सर म्हणजेच तुम्ही ज्या माध्यमातून शिकत आहात ते माध्यम या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण जे कॉलम्स आहेत ते सगळे भरले. आता आपण वळणार आहोत बारकोड कडे. बारकोड तुम्हाला तुमच्या नंबरचाच म्हणजेच तुमचा नंबर, सीट नंबर लिहिलेला बारकोड तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित असलेले पर्यवेक्षक देतील. हा बारकोड व्यवस्थित हातात घ्यायचा आहे, त्याचा स्टिकर काढायचा आहे आणि बारकोडच्या या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. लक्षात ठेवा, बारकोड वरती कोणत्याही प्रकारे, कोणत्याही पेनाने, पेन्सिलने, कोणत्याही प्रकारे काहीही लिहायचं नाही. आणि मग तुम्हाला होलोग्राफ्ट दिला जाणार आहे. तो होलोग्राफ्ट याच्यावरती म्हणजे संपूर्ण पहिला जो पॅरेग्राफ, पहिला जे कॉलम आहे त्या कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं आहे. पहिल्या पानापासून आपला पेपर लिहिणार आहोत. लक्षात ठेवा, शक्यतो निळ्या शाईच्याच पेनाचा वापर करा. सूचनेनुसार आकलन कृती यामधल्या ज्या आकृत्या असतात त्या आकृत्या सुद्धा पेनानेच काढायच्या आहेत. लक्षात ठेवा की आकृत्या पेनानेच काढाव्यात. आता आपण पान क्रमांक 1 पासून पेपर कसा लिहायचा हे पाहूया. तुम्हाला वरती चौकट दिसते आहे. या चौकटीमध्ये प्रश्न क्रमांक घालायचा आहे. हा प्रश्न क्रमांक लिहिल्यानंतर मग आपला जो पॅरेग्राफ किंवा आपला जो परिच्छेद आहे तो अ, आ आणि ई, प्रश्न क्रमांक 1 मधील अ, आ आणि ई असे तीनही आपण परिच्छेदांवरील उत्तरं जी आहेत ती लिहिणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 मधील अ प्रश्न, या प्रश्नामध्ये सुरुवातीला 4 मार्काचे प्रश्न जे आहेत ते असणार आहेत आकलनावर आधारित आणि नंतर 3 मार्काचा जो प्रश्न आहे तो असणार आहे स्वमत कृतीवर आधारित. त्यामुळे तुमच्या अनुभवात असलेल्या किंवा तुम्हाला जे अनुभव आलेले असतील याप्रमाणे हा स्वमताचा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे हे लक्षात ठेवा. यानंतर समजा हे पान संपलं नाही, तिथे थोडीशी जागा शिल्लक राहिली तर ते पान तसं सोडून देऊ नका, कारण तिथे आपल्याला आ सुरुवात करता येणार आहे. आता आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 1 मधील आ या प्रश्नाकडे. हा सुद्धा पुन्हा आपल्याला आपल्या पुस्तकामधीलच पॅरेग्राफ आलेला असणार आहे, परिच्छेद आलेला असणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीचा परिच्छेद आहे. याही परिच्छेदामध्ये सुरुवातीचे 4 जे गुण आहेत
ते आकलनावर आधारित आहेत आणि नंतर आपल्याला स्वमत लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा बघा की सगळ्या आकृत्या या पेनानेच काढलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने केलेल्या या आकृत्या दिसतातही चांगल्या आणि मार्कही त्याचे चांगलेच मिळून जातात. यानंतरचा जो पॅरेग्राफ आहे तो आहे ई या प्रश्नासाठी दिलेला पॅरेग्राफ. आता हा जो परिच्छेद आपल्याला दिलेला आहे तो तुम्हाला अनसीन पॅसेज आहे. 4 मार्काच्या आकलनावरती असलेले प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पॅरेग्राफ मध्ये लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1, अ, आ आणि ई हे तीनही प्रश्न सलग लिहा आणि जेव्हा आपण प्रश्न क्रमांक 2 वरती जाऊ त्यावेळेला तो प्रश्न क्रमांक जो 2 आहे त्यासाठी वेगळं पान म्हणजेच नवीन पेज वरती आपण लिहिणार आहोत. आता आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 2 अ. आता प्रश्न क्रमांक 2 म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नवीन प्रश्न हा नव्या पानावर आपण सुरू करणार आहोत. त्याप्रमाणे प्रश्न क्रमांक 2 जो पद्य विभागाचा पहिला म्हणजेच अ प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये तुम्हाला कविता दिलेली असणार आहे आणि त्या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. लक्षात ठेवा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या आकृत्या बघा पेनानेच काढलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, किंवा दुसरं जे आहे, कवीच्या जगाच्या शाळेत कवी दुःख पचवण्याची पुन्हा नव्याने जगण्याची कला शिकले. बघा सगळ्याच्या नंतर फुल स्टॉप दिलेला आहे, तो द्यायला विसरू नका. त्यानंतर आपल्याला प्रश्न येतो तो म्हणजेच काय, समानार्थी किंवा अर्थ लिहायचे असतात, शब्दांचे अर्थ. आता हे जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला तो जो शब्द आहे तो लिहून घ्यायची सवय ठेवावी आणि याप्रमाणे आपण लिहिणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 आ हा जो प्रश्न असतो या प्रश्नामध्ये कविता दिलेली नसते, त्याऐवजी 2 कवितांची नावं दिलेली असतात आणि यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की कवी आणि कवयित्रीचं नाव, कधी विषय विचारलेला असतो, कधी संदेश विचारलेला असतो. आणखीन एक प्रश्न असतो तो म्हणजे ही कविता तुम्हाला आवडली का, आणि जर आवडली असेल तर ती का आवडली, आणि जर आवडली नसेल तर ती का नाही आवडली, याबद्दल आपल्याला लिहायचं असतं. त्याबरोबरीनेच आपल्याला समानार्थी शब्द सुद्धा या कवितेतले दिलेले असतात. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे समानार्थी शब्द जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला परीक्षेत किंवा पेपरमध्ये दिलेला जो शब्द असतो तो आपण लिहून घ्यायचा असतो आणि मग त्याचं आपण उत्तर लिहिणार असतो. आता आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 3 म्हणजेच स्थूल वाचन या विभागावरचा प्रश्न आहे. तुम्हाला माहीतच आहे 3 प्रश्न दिलेले असतात, तीनापैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या असतात. पुन्हा एकदा हा प्रश्न लिहित असताना 3 पॅरेग्राफ मध्ये आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत. 3 मार्कांचे 2 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा की नवीन प्रश्न नवीन पानावरच आपण सुरू करणार आहोत. आता आपण वळूया व्याकरण घटकावर आधारित कृती या प्रश्नाकडे. सूचनेनुसार व्याकरण यामधल्या ज्या आकृत्या असतात त्या आकृत्या काढायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 4 आणि त्यामधून अ, आ किंवा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिलेले असतात. या प्रश्नांमध्ये किंवा व्याकरणाचे जे प्रश्न असतात या प्रश्नांमध्ये सगळीकडेच तुम्हाला दिलेला प्रश्न लिहून घ्यायची गरज नाही, पण मात्र ज्या वेळेला आपण वाक्यात उपयोग करा लिहितो किंवा समानार्थी विरुद्धार्थी शब्द जेव्हा लिहितो त्यावेळेला हे शब्द किंवा वाक्यात उपयोग लिहित असताना ती फ्रेज किंवा तो वाक्प्रचार आपल्याला लिहून घ्यायचा आहे आणि मगच आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत. आता आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 4 आ या विभागाकडे. हा विभाग जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित ही कृती असणार आहे. तुम्ही पाहता आहात, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पेनाने आकृत्या काढायच्या आहेत. विराम चिन्हांचा जो प्रश्न असतो त्याचे टेबल आपण तयार करायचं आणि त्याप्रमाणेच त्याची उत्तरं लिहायची असतात.
दिसायलाही चांगलं दिसतं आणि मार्कही आपल्याला मिळून जातात. यानंतर आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 5 याकडे. हा जो प्रश्न आहे तो उपयोजित लेखनावर आधारित आहे. आता उपयोजित लेखन ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला या कृतींसाठी काही सूचना दिलेल्या असतात, काही निवेदनं दिलेली असतात, कधी आकृती काढलेली असते. या आकृत्या, या सूचना किंवा ही निवेदनं आपल्याला पुन्हा आपल्या उत्तर पत्रिकेत लिहून घ्यायची नसतात, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 5 मधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच पत्रलेखनाचा आहे. पत्रलेखन औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीही प्रकारचे पत्र दिलेली असतात. पैकी आपल्याला एक पत्र लिहायचं असतं. औपचारिक पत्र लिहित असताना दिनांक, प्रती, विषय, माननीय महोदय या प्रकारचे सगळा जो भाग आहे तो आपण डाव्या बाजूला आपल्या पत्राच्या लिहित असतो. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आता आपण जे पत्रलेखन करतो त्याचं प्रारूप हे ईमेल या पद्धतीने आपण करत असतो. त्यामुळे संपूर्ण पत्राचं जो मायना आहे किंवा आपण दिनांक लिहितो हे सगळं जे आहे ते डाव्याच बाजूला लिहायचं आहे. पत्र पुन्हा लिहित असताना 3 पॅरेग्राफ मध्ये लिहायचं आहे, 3 परिच्छेदात लिहायचं आहे. त्यानंतर मग आपला विश्वासू कोण जो कोणी असेल त्याचं नाव आणि मग जो पत्र लिहितो त्याचा पत्ता लिहायचा आहे. हा पत्ता झाल्यानंतर लक्षात ठेवा ईमेल आयडी लिहायला मात्र विसरू नका. काही विद्यार्थी अनौपचारिक पत्र लिहितील. बऱ्याचदा अभिनंदन या विषयावरती हे पत्र लिहायचं असतं. त्यामध्ये पुन्हा तेच दिनांक, प्रिय, त्यानंतर लिहिलेलं पत्र आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा डाव्याच बाजूला लिहायच्या आहेत. म्हणजे इथे सुद्धा ईमेलचंच प्रारूप आपण वापरणार आहोत. अनौपचारिक पत्र जरी असलं तरी ते 3 पॅरेग्राफ मध्ये लिहावं आणि त्यानंतर शेवटी मात्र आपण ज्याचा पत्ता म्हणजे जो लिहित असतो पत्र त्याचा पत्ता आणि त्याचा ईमेल आयडी द्यायला विसरायचं नाही. आपण वळणार आहोत ते सारांशाच्या प्रश्नाकडे. तुम्हाला माहीतच आहे की प्रश्न क्रमांक 1 ई मध्ये जो आपला अनसीन पॅसेज दिलेला असतो या पॅसेजचं सारांश आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो. सारांश लिहिताना लक्षात ठेवा की हा 6 गुणांचा प्रश्न आहे. त्यामुळे तो पॅरेग्राफ आपल्याकडे लिहिताना म्हणजे सारांशात लिहित असताना तुमच्या भाषेत तो लिहायचा आहे. यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत तो आहे 5A. प्रश्न क्रमांक 5A यामध्ये कोणत्याही 3 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. यामध्ये जाहिरात, कथालेखन आणि बातमी लेखन हे 3 प्रकार दिलेले असतात. या 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती आपण सोडवायच्या असतात. गुण असतात त्याला 10. यामध्ये लक्षात ठेवा आता जी तुम्हाला दिसते आहे ती आहे जाहिरात लावण्य ब्युटी पार्लरची. जाहिरातीत काढलेल्या सगळ्या आकृत्या या पेनानेच काढायच्या आहेत. एवढंच नाही तर बाजूचं जे चौकट आपण करतो ती बाजूची चौकट सुद्धा आपल्याला पेनानेच करायची आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पेन्सिलचा वापर अजिबात करायचा नाही. यामध्ये पुढची कृती म्हणजेच बातमी. बातमी लिहित असताना त्याला शीर्षक देणं गरजेचं आहे आणि आपण जी बातमी लिहिणार आहोत ती बातमी सुद्धा आपल्याला 3 पॅरेग्राफ मध्ये म्हणजे 3 परिच्छेदात लिहायची आहे, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये दिनांक आणि ज्या ठिकाणाहून आपण ही बातमी लिहितो आहोत त्या शहराचं नाव लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. 3 परिच्छेदांमध्ये ही बातमी लिहायची आहे आणि बातमी लिहून झाल्यानंतर त्या बातमीला संपूर्णपणे चौकट आपण करणार आहोत, ती सुद्धा पेनानेच करायची आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 5E कडे. लेखन कौशल्याचा हा प्रश्न आहे. लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती आपल्याला सोडवायची आहे. त्याच्या शब्द मर्यादा सुद्धा आहे 100 ते 120 शब्दांची. प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध या प्रकारचे निबंध आपण यामध्ये लिहित असतो. तुम्हाला आता जो समोर दिसतोय निबंध तो आहे प्रसंग लेखन या विषयावर. अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या
निबंध लिहित असताना सुद्धा 3, 5 किंवा 7 परिच्छेदांचा आपण वापर करायचा असतो. त्याचबरोबरीने आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, निबंधाची सुरुवात आणि निबंधाचा शेवट या दोन्ही गोष्टी आकर्षक करणं अतिशय महत्वाचं आहे. निबंध कोणत्या विषयाचा आहे किंवा कोणत्या विषयावर आहे हे आपण नीट लक्षात घेऊन, तुम्हाला मुद्दे दिलेले असतात, या मुद्द्यांचा वापर करून त्याप्रमाणे आपल्याला हा निबंध लिहायचा असतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो पेपर पाहिला, अशाच प्रकारे आपण शालांत परीक्षेसाठी अक्षर भारती मराठी या विषयाचा पेपर लिहिणार आहोत. अक्षर अतिशय नेटकं काढा, सुटसुटीत लिहा, आवश्यक तिथे समासांचा वापर करा आणि योग्य प्रश्न क्रमांक घाला. या गोष्टी विसरू नका आणि छान मार्क सुद्धा मिळवा. तेव्हा शालांत परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.